आपल्या मुलीचा घातपात झालाय। ओळखीतून लग्न लावून दिलं, पण सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। 1.5 वर्षापूर्वी विवाह झालेल्या अर्पिता विठ्ठल वायदंडे वय 23 राहणार देव्हाळे तालुका करवीर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान अर्पिता यांनी आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाला असल्याचा आरोप माहेरच्यानी केला। पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की अर्पिता यांचे माहेर हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे आहे। 1.5 वर्षापूर्वी नातेवाईकांच्या ओळखीतून तिचा विवाह विठ्ठल याच्याशी झाला होता। लग्नानंतर पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होत होते। आज दुपारी तिने राहत्या घरी गळफास घेतल्याचे सासरच्यांनी तिच्या माहेरी कळवले। याची माहिती मिळताच अर्पिताच्या माहेरची मंडळी देवाळे गावात गेले। यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। करवीर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्पिताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR मध्ये हलवला। तिचे नातेवाईकही CPR मध्ये दाखल झाले। आपल्या मुलीचा घातपात झालाय असा आरोप माहेरच्यांनी केल्याने पोलिसांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आश्वासन दिलं। तसेच विठ्ठल वायदंडे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।